राज्य सरकारनं गायीच्या दूध दरात गेल्या वर्षभरात सातत्यानं कपात केल्यानं दूध उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। दूध दर कपातीमुळे दूध उत्पादकांना प्रति लिटर 10 ते 15 रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्यानं दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय। या परिस्थितीचा राज्य सरकारनं गांभीर्यानं विचार करून नागपूर अधिवेशनात जाहीर केल्यानुसार गायीच्या दुधाला किमान प्रति लिटर 40 रुपये प्रति लिटर दर द्यावा, राज्य सरकारनं बंद केलेलं दूध अनुदान पूर्ववत सुरू करावं, वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून अनुदानात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ करावी, या मागण्यांसाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी पुलावर आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर ओतून राज्य सरकारचा निषेध नोंदवला। राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांचा विचार करून गायीच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव द्यावा, अन्यथा दुग्ध विकास मंत्र्यांना दुग्ध अभिषेक घालू असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिला। दूध फायदेच करायचं असेल तर दुधाला 40 रुपये दर मिळणं अत्यंत गरजेचं आहे, पण सरकार 40 रुपये दर देत नाहीच, उलट अनुदानामध्ये अटी शर्ती घालून अनुदान सुद्धा नाकारत आहे। त्यामुळे आज दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। त्यामुळे जसा ऊसाला FRP दिला जातो तसा दुधाला FRP मिळणं अत्यंत गरजेचं आहे। जसा स्वामीनाथन अहवाल आहे, जसा रंगराजेंना अहवाल आहे की रिव्हेन्यू शेअरिंग झालं पाहिजे, तसं दुधाचं सुद्धा रिव्हेन्यू शेअरिंग जर दिलं आणि हमीभाव जर 40 रुपये दिला तर निश्चितच या दुधाचे शेतकरी फायद्यात आल्याशिवाय राहणार नाहीत। पण सरकार या शेतकऱ्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे माझी सरकारकडे मागणी आहे की तुम्ही शेतकऱ्याला दुधाला लिटरला 40 रुपये दर द्या आणि तुम्ही जर तो नाही दिला तर आम्ही तुमचा निषेध करतो। आणि आज या निषेधाचा भाग म्हणून आज आम्ही रस्त्यावर आणि या नदीमध्ये दूध ओतलेलं आहे आणि भविष्यात जर सरकारला जाग नाही आली तर आम्ही दूध विकास मंत्र्याला दुधाचा अभिषेक घातल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। या आंदोलनात ज्योतिराम घोडके, सतीश चव्हाण, मच्छिंद्र पाटील, शशिकांत यादव, अमर राजपूत, राजाराम पाटील, अनिल जाधव आदी सहभागी झाले होते।